गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ट्रेनच्या बुकिंगमध्ये निराशा झाली आहे। सोमवारपासून आरक्षणाची सुरुवात झाली, मात्र गेल्या 3 दिवसात नियमित रेल्वे गाड्यांचं बुकिंग अवघ्या 1 मिनिटात फुल झालं आणि त्यामुळे हजारो चाकरमान्यांना आता गणपती स्पेशल ज्यादा रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 92 गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यात उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचं काम सुरू केलं जाणार आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। संस्कृत भाषेसाठी गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं 2532.59 कोटी रुपये दिले, मात्र मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होऊन देखील अद्याप एक पैसाही का दिलेला नाही अशी विचारणा मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी सरकारला पत्र पाठवून केली आहे। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी 5ही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज ग्राहकांना दिलासा दिलाय। या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी 10% तर पुढे टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे। मालवाहतूकदार आणि प्रवासी वाहनधारकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील वाहतूकदार बचाव कृती समितीनं 1 जुलैपासून संपाचा इशारा दिलाय। या संपामुळे राज्यातील शालेय बस, कर्मचारी वाहतूक आणि अत्यावश्यक वाहतूक सेवा तसंच राज्यांतर्गत खासगी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। मशीद बंदर रेल्वे स्थानक आणि पी.डी. मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झालंय। वाहतुकीच्या अनुषंगानं मार्गरेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणी कामं देखील झाली आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन पालिकेनं केलंय। मेट्रो 4, मेट्रो 6च्या गाड्यांचं कंत्राट 7,000 कोटींना कासरवडवली ते गायमुख मेट्रो 4 आणि स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 मेट्रो गाड्यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा झालाय। यासाठी 7,000 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय। पालिकेच्या शिक्षण विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांनी 15 दिवसात पुन्हा वैद्यकीय पडताळणी न केल्यास त्यांचं वेतन रोखण्याचा इशारा देत शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात ताबडतोब अहवाल पाठवावा असे निर्देश दिलेत। पवई, तुळशी आणि विहार या तलावातील गाळ काढण्यासाठी येत्या 3 महिन्यात कृती आराखडा तयार करा असे निर्देश मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले। 2111 इमारत धारकांनी भोगवटा प्रमाणपत्र न घेता इमारतीचा वापर केलाय आणि या इमारतींना पालिकेनं नोटीस पाठवली आहे। तत्काळ नियमाप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र घ्या, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय। गेल्या 6 महिन्यात मुंबईमध्ये 2.5 लाख उंदीर मारल्याचा महापालिकेचा दावा संशयास्पद आहे आणि त्यामुळे गेल्या 3 महिन्यातील या मोहिमेची चौकशी करून किती उंदीर मारले, ते कुठे टाकले, किती विभागात कारवाई करण्यात आली याची 3 महिन्यांची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिलेले आहेत। राज्यमार्ग परिवहन महामंडळाला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ITMSच्या माध्यमातून जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांमध्ये एकूण 2,90,00,000चं ई-चलान जारी करण्यात आलेलं आहे। मुंबई पवित्र पोर्टल मार्फत राज्यभरातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या टप्पा 2 नुसार कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचं शिक्षण खात्यानं म्हटलेलं आहे। या टप्प्यात 8,556 शिक्षकांची पदभरती होणार आहे। 16 अब्ज ऑनलाईन पासवर्डसह आयडेंटिटी डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या CRTनं नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी केलेली असून सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिलाय। या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलाय। कर्नाटक सरकारच्या औषध चाचणी प्रयोगशाळेनं 14 वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या 14 औषधांना निकृष्ट दर्जाची म्हणून घोषित केलेलं आहे। राज्याच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन खात्यानं केमिस्ट, घाऊक विक्रेते, डॉक्टर, रुग्णालय, नर्सिंग होम्सना ही औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं साठवू नयेत, विकू नयेत किंवा वापरू नयेत असे निर्देश दिले। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील छोट्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 24 तास विशेष दुरुस्ती पथक तैनात केलंय। हे पथक रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं करतायत असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी म्हटलंय। एसटी महामंडळाच्या 2000 बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत। धातू भंगार व्यापार महामंडळाच्या माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे। राज्यभरातील 32 आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।
मुंबईतील खासगी बस मालकांच्या विविध मागण्यांकडे महायुती सरकारनं दुर्लक्ष केलंय. सरकारच्या अनास्थेचा निषेध म्हणून 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत असा इशारा खासगी बस मालकांनी दिलाय. या संपामध्ये सर्व प्रकारच्या बस सामील होणार असून त्यामध्ये स्कूल बस तसंच खासगी वाहतूकदारांचा समावेश असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं कामकाजाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. म्हणजेच आता आरबीआयचे कामकाज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालणार असून 1 जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे. आरबीआयच्या आर्थिक व्यवहारांचा आणि कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना नागरिकांच्या तक्रारींवर वेळेवर कारवाई होण्यासाठी पुणे पोलिसांकडून शहरात 5 नवीन सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय. शहरात सध्या 5 परिमंडळ आहेत आणि त्यामुळे प्रत्येक परिमंडळ अंतर्गत एक सायबर पोलीस स्टेशन असावं या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑफिस ही प्रणाली वापरली जाणार आहे. या प्रणालीचं प्रशिक्षण आणि इतर कामं पूर्ण होत आली आहेत. लवकरच ही यंत्रणा महापालिकेच्या सर्व विभागात लागू होईल. महापालिकेच्या कारभारात ऑनलाईन यंत्रणेचा वापर वाढलेला आहे. एकलकोंडेपणा, मोबाईल आणि टीव्हीसारख्या माध्यमांवर तासनतास वेळ घालणं, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात डिमेन्शिया आजाराचा धोका वाढतोय. पूर्वी 60 ते 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार दिसून येत होता. मात्र अलीकडे 50 वर्षांच्या ज्येष्ठांमध्येच हा आजार उद्भवत असल्याचं दिसून येत आहे. मुंबई महापालिकेला लोकसेवा आयोगाकडून आणखी 7 सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडल्यानं पाणी पातळी वाढली होती. मात्र पावसाचं प्रमाण घटताच जलसाठ्यात देखील घट होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेकडून चिंता व्यक्त करण्यात येते. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्या जाणवत आहेत. ऐन पावसाळ्यामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागण्याची वेळ ओढावलेली आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या दोन्ही मार्गांसाठी 3600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उन्हाळी हंगामानिमित्त रेल्वे गाड्यांचा कालावधी 3 महिन्यांनी वाढवलेला आहे आणि सोलापूर, बडनेरा, नाशिक, हरंगुल, पुणे, कलबुर्गी या 6 विशेष गाड्या नियोजित मार्गावरून धावणार असल्यानं या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यामध्ये विनातिकीट प्रवासी वाढल्यानं त्या डब्यातील तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे धडक मोहीम राबवत मध्य रेल्वेनं विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3,18,000चा दंड वसूल केला. जवळपास 984 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केल्यानं देशातील महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढली आहे आणि देशात यंदा पहिल्या 6 माहीत सर्वाधिक परवडणारी घरं गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहेत आणि त्या खालोखाल पुण्याचा दुसरा क्रमांक असून मुंबईतील घरं सर्वाधिक महाग असल्यानं या शहराचा शेवटचा क्रमांक लागलाय. महसूल वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेचा लिलाव करण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दोन्ही जागांच्या विक्रीतून पालिकेला 1152 कोटी रुपये मिळणार आहेत. वरळी अस्फाल्ट प्लांटची जागा 783 कोटी रुपयांना तर क्रॉफर्ड मार्केटची जागा ही 369 कोटी रुपयांना देण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील कुपोषण मुक्तीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना यश आलंय. यात अतितीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण 1.93 वरून 0.61% आलंय. पुण्यामध्ये हवाई दलाच्या हद्दीतील बेकायदा 24 इमारतींवर कारवाई करून महापालिकेनं सुमारे 48,000 चौरस मीटर क्षेत्र रिकामं केले. 900 मीटरच्या बॉम्बे डंप भागात उभारण्यात आलेल्या इमारतींवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. ठाण्यातील मोघरपाडा येथील 174.76 हेक्टर जमीन MMRDAला एकात्मिक मेट्रो कार डेपोसाठी देण्याबाबतच्या राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. ही जमीन राज्य सरकारची आहे आणि कायद्यानुसार वापरण्याचा अधिकार सरकारलाच आहे असं न्यायालयानं नमूद केलेलं आहे. राज्यात कोविडमधून लोक बरे होत आहेत. 16 जून रोजी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 512 वर पोहोचली होती. त्यात आता घट होऊन सक्रिय रुग्णांची संख्या ही 256 वर आलेली आहे. 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीमध्ये लोकशाहीकरता लढा देताना मिसा आणि DIR अंतर्गत सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये शिंगणापूर हनुमंतवाडी रोडवर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या गाडीची अग्निशमन विभागानं सुटका केली. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं चालकानं गाडी पाण्यात नेली होती. मात्र गाडी पुरात अडकून बसली आणि महापालिकेला याची माहिती मिळाल्यानंतर रोपच्या सहाय्यानं ही गाडी बाहेर काढण्यात आली. काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार सरी कोसळत असल्यानं लघु पाटबंधारे विभागाची 28 पैकी 16 धरणं पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागली आहेत. तर अन्य धरणं 50% अधिक भरलेली आहेत. त्यामुळे आता पाण्याची चिंता मिटली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेण तालुक्यात सातत्यानं पर्जन्यवृष्टी होत असल्यानं ओल्या दुष्काळाचं संकट गडद झालेलं आहे. 11,555 हेक्टरवरील भात लावणी संकटात आली आहे आणि त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत सापडले. यंदा जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात जून महिन्यामध्ये 7% वाढ झालेली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 38.15% झाला आहे. सध्या 16,248 क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये जून अखेरपर्यंत केवळ 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये केवळ 59% पेरणी झाली आहे, तर कोरडवाहू क्षेत्रात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. कर्नाटकच्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणावर आता सांगलीच्या पाटबंधारे विभागाचं थेट वॉच असणार आहे. या धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग याची माहिती वस्तुस्थिती मिळवण्यासाठी पाटबंधारे विभाग लक्ष ठेवणार आहे. यासाठी दोन्ही धरणावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यंदा पहिल्याच पावसानं नाशिककरांवर आभाळमाया दाखवली असून मागील वर्षी याच दरम्यान 399 वर गेलेली टँकरची संख्या यंदा अवघी 34 वर आली असून गेल्या 8 दिवसात कोसळलेल्या पावसामुळे 6 तालुके आणि 454 गावंही टँकरमुक्त झाली आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई ठाण्यासह कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला 676 क्युसेकवरून विसर्ग वाढवून 1,730 क्युसेक करण्यात आलाय. पावसाच्या प्रमाणानुसार आणि आवश्यकतेनुसार या विसर्गात पुन्हा बदल होऊ शकतो अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिलेली आहे. आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीमध्ये जाऊ नये यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी 70% स्थिर ठेवण्यात आलेली आहे. पाणीसाठा 20 TMC पर्यंत रिकामा ठेवणार आहे, जेणेकरून पूरस्थिती टाळण्यास मदत होईल अशी माहिती धरण व्यवस्थापकांनी दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पाऊस कोसळत असल्यानं पिकांना जीवनदान मिळालंय. पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोल्हापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं गगनबावडा, राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. धरणातील विसर्ग वाढवल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडून 32 फुटांपर्यंत गेली आहे. नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले. शहरातील वीज पुरवठा त्यामुळे खंडित करण्यात आलाय.